हॅलो हॅलो नजर आली की बाळाला तुझ्या नजर आली की बाळाला तुझ्या नजर आली की बाळाला तुझा फोटो दाखव माय नजर आली की बाळाला तुझा फोटो दाखव माय भीमाचा फोटो दाखव माय नजर आली की बाळाला तुझा फोटो दाखव माय आणि बोलता आलं की तिला पंचशिला शिकव माय 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 नजर आली की बाळाला तुझा फोटो दाखव माय नजर आली की बाळाला तुझा फोटो दाखव माय भीमाचा फोटो दाखव माय आणि मग अगं बोलता आलं की तिला पंचशिला शिकव माय 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 बोलता आलं की तिला पंचशिला शिकव बाळाच्या आई आहेत का इथं बसल्यात का बाळाच्या आई गेल्या का घरी गेल्या आता त्यांच्यासाठीच गाणं होतं त्यानंच घरी निघून गेले ते काळीच राहिलं घरी म्हणल्यासारखं काम झालं आता इथं आवाज येत असेल तर बाळाच्या आई राजवीच्या आई वडील यांना विनंती आहे की आपण एवढ्या गाण्यासाठी का होईना इथं येऊन बसा माहिती आहे आम्हाला की कार्यक्रम तुमचा आहे आणि तुमच्या पाठीशी भरपूर कामं आहेत पण तरी सुद्धा मी विनंती करते बाळाच्या आई वडिलांना की त्यांनी येऊन ह्या कार्यक्रमात उपस्थित राहायचं आहे बोलता आलं की तिला पंचशिला शिकव माय 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 बोलता आलं की तिला पंचशिला शिकव माय
लावतीला सवय लावतीला सवय अग विहारात जाण्याची लावतीला सवय लावतीला सवय लावतीला सवय लावतीला सवय चांगलं वळण लागण्याचं कवळं आहे वय कवळा आहे वय कवळा आहे वय अग कवळा आहे वय विहारात जाण्याची लावतीला सवय. बाळाच्या आईंना विनंती आहे की आपल्या बाळाला संस्कार देणं तुमच्या हातात आहे, कारण आई ही बाळाचा पहिला गुरु असते. आई ही बाळाचा पहिला गुरु असते. बाळाला शिकवायचं की नाही हे सुद्धा आईच्या हातात असतं. काय शिकवायचं, कसं शिकवायचं हे सुद्धा आईच्या हातात असतं. या बाळाला म्हणून याच बाळाला नाही, इथं बसलेल्या प्रत्येक मायमाऊल्यांना विनंती आहे की आपल्या लेकरांना विहारात जाण्याची सवय लावा. फार कौतुकानं सांगावंसं वाटते की मुस्लिम समाजामध्ये जे लहान लहान लेकरं असतात त्यांना त्यांच्या धर्माचा एवढा अभिमान आणि ते एवढ्या व्यवस्थित त्यांच्या धर्माचं उल्लंघन न करतात, त्यांचे संस्कार जपतात. तुम्ही एवढ्या लहान लेकराला सुद्धा विचारा, त्यांच्या कलमा त्यांना माहिती असतात. त्यांना कुराण वाचता येतो, कुराण वाचतात ते, दुआ पडणं ज्याला म्हणतात ते करतात ते. आणि आमच्या लेकरांना विचारा की इथं येऊन मग आता त्या लेकरांचं कौतुक ठीक आहे, प्रत्येक आईला प्रत्येक आपल्या आपल्या लेकराचं कौतुक असते. तुम्ही लेकरांचे लाड पुरवा, पण बिनकामाचे लाड पुरवायचं नाही. आता बापांचं काही चलत नाही, बापाचं तर काही चलत नाही घरामध्ये. लेकराला काय म्हणलीस काय, की लेकराला जर जोऱ्यात बोललीस काय, असं जर त्यानं जोऱ्यात हिला बोलला तर मग ह्यालाही भाकर नाही त्यालाही भाकर नाही. बस बोल. तुम्हाला बोलायची कुणाला काही, तुम्हाला बोलू शकत नाही कुणी, पण तुम्ही लेकरांना सांभाळू शकता. तुम्ही लेकरांना सांभाळता, मग तुमच्या हातात आहे लेकराला काय शिकवायचं. तुम्ही जर पोरींच्या देखत, तुमची मुलगी लहान आहे तिच्या देखत जर चाड्या चुगल्या करत बसेल, तिलाही तीच सवय लागते चाड्या चुगल्या करण्याची. बरोबर की नाही? आवाज येतो का माझा? मग प्रत्येक आईला विनंती आहे की आपल्या बाळाला काय शिकवायचं आपल्या हातात आहे. आम्ही विहारात जायला लावतो का? विहार आहे ना आपल्या इथं, आहे ना. इथं या आपल्या गावामधल्या किती महिला बसून आहे तिथं, हात वरती करा बरं जरा. आणि विहारात जाणाऱ्या किती जणी आहेत, हात वरती करा बरं. हे काय नाही, शाबास, एकदा टाळ्या वाजवा स्वतःसाठी. असंच करायचं. ते विहार फक्त नावाला बांधून ठेवायचं. तिथं उग कधीतरी जयंतीला, बाबासाहेबाच्या जयंतीला नाहीतर पौर्णिमेला यायचं. हा काय बापू बसल्या काय, त्याला बघायचं, त्याच्या मूर्त्या बघायच्या, निघून जायचं. ह्याच्या आम्हाला घरात थोडे काम आहेत काय? होय, घरातले काम झाले. आम्हाला टीव्ही बघावं लागते, नवीन नवीन साड्या घ्याव्या लागतात. मग ते कोण करावं इथं विहारात आले? किती अवघड आहे. आता तुम्ही, आता सांगते मी इथं आवर्जून सगळ्यांना की विहारात गेलं पाहिजे, वंदना म्हणता आली पाहिजे आमच्या लेकरांना. आता लेकरांना विहारात धाडायचा विषय चालू आहे, पण इथं आईच विहारात जात नाही तर लेकरू कुठून जाईल? आता आईच विहारात जात नाही, मग लेकरू कसं जाणार? बाप विहारात जाणार नाही तर ते लेकरू कसं विहारात जाईल? कमीत कमी आम्ही रोज जाणं होत नसेल आमच्याने, तर आम्ही दर रविवारी तरी का होईना विहारात गेलं पाहिजे. दर रविवारी तरी का होईना विहारात गेलं पाहिजे. जाता का रविवारी तरी? रविवारी तरी जाता का? अजिबात नाही म्हणा. आम्हाला, आम्ही इतक्या रिकाम टेकड्या दिसल्या काय तुला म्हणा? रविवारी काय असते? रविवारी तरी जायचं. रविवारी काही विशेष, काही विशेष राहते का? कुकर शिट्या मारताय का तुमच्या इकडं रविवारी? हा, शिजत असेल तुमच्या इकडं बी, आहे का नाही? शनिवारी मग रविवारी काय भांडे घासत बसतात काय? ते निघणार लय ग, लय चिकट झालंय, असं झालंय, तसं झालंय.
अवघड आहे. आम्ही लेकरांना विहारात जा म्हणून सांगतो, इथं आईचाच पत्ता नाही. आईच विहारात जात नाही, लेकरू कुठून जाणार आहे? मग आम्ही लेकरांना सवय लावली पाहिजे विहारात जाण्याची. कारण विहारात जाण्याची लावतीला सवय, लावतीला सवय, लावतीला सवय, अग लावतीला सवय. चांगलं वळण लागण्याचं कवळा हे वय, कवळा हे वय, कवळा हे वय, कवळा हे वय. चांगलं वळण लागण्याचं कवळा आहे वय. मग मग आम्ही काय काय शिकवलं पाहिजे लेकरांना? बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी, बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी तिला जोजव माय, बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी तिला जोजव माय, बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी तिला जोजव. आता इथं बसलेल्या किती अशा आई असतील बरं, ज्यांनी आपल्या बाळाला मांडीवर टाकून थापटत थापटत चांगलं एखादं गाणं म्हणत, अगोदरच्या बायका असतील ज्या बाबासाहेबांच्या बुद्धाच्या ओव्या गाऊन बाळाला जोजवलेल्या असतील, झोक्यात टाकून पाळण्यात टाकून झोका दिला असेल, है का नाही? पण आजकाल असं नाही. हा ठीक आहे, हरकत नाही, घेऊ चालेल. बस लेकरं विहारात जात नाही, त्याचं कारण हे आहे. बाप जर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत दुसरीकडेच असेल, तर लेकरानं कुठं जायचं? आई बिचारी कामात असते, आम्ही मान्य करतो. एखादी वेळेस बायका विहारात जात नाही, त्याला कारण आहे, त्या घर सांभाळतात की. आणि पुरुष काय करतात? तुम्ही दिवसभर सकाळी उठल्यापासून मोकार बैलांसारखे हुंदळतच हिंडता काय? आता कामधंदेच नाहीत का काय? विहारात जाण्याची लावतीला सवय, लावतीला सवय, लावतीला सवय, लावतीला सवय. चांगलं वळण लागण्याचं कवळा हे वय, कवळा हे वय, कवळा हे वय, कवळा हे वय. बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी, बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी तिला जोजव माय. आधीच्या पद्धती कशा होत्या? मग धर्म कोणताही असू द्या, धर्म कोणताही असो, आधीच्या पद्धती, आधीचे संस्कार फार वेगळे होते. एखादी जर हिंदू धर्मातली मायमाऊली असेल, ब्राह्मण समाजातली मायमाऊली असेल, तर अगोदर बायका लेकराला मांडीवर टाकून जोजवायच्या, बाळाला झोपी घालायच्या आणि फार गोड अंगाई गाऊन झोपी घालायच्या बाळाला. आता बाळाला मांडीवर टाकलं तर आईचं चालायचं. अगोदरच्या आई, अगोदरच्या काळातल्या बायका, निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. अगोदरच्या बायका गायच्या. एखादी मुस्लिम समाजातली मायमाऊली असेल, एखादी मुस्लिम समाजातली बाई असेल, तर ती तिच्या बाळाला झोपी घालताना ती सांगायची, तिच्या बाळाला संस्कार टाकायची लहान वयात. कसे? अल्लाहू 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 अल्लाहू. आणि आमच्या बायका अगोदरही आमच्या बायका झोपी घालायच्या. मग गाणं
बाबासाहेबांचे विचार सांगायच्या. बाबासाहेबांचे विचार अगोदरच्या मायमावल्या, मग आमच्या समाजातल्या असतील. भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, बोल भीमाचे ध्यान ठेवा, घरोघरी आंबेडकर भावा, बोध हा प्रत्येकाने घ्यावा. भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा. अगोदरच्या मायमावल्या अशा बाळाला जोजवायच्या. थोडं पुढं जर आल्या तर मग जरा पद्धत बदलली. बायकांना जरा काम राहायचे, मग लेकरांना झोपी घालण्याची पद्धत बायकांची. हार 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 हार. काय कराल्या? त्याला झोपी घालाल्या की त्याला भीती घालाल्या की त्याला उठवाल्या? ते कोणतं झोपी घालणं आहे तुमचं? एवढं जोरात हाड हाड म्हणतात ते कुत्रे गल्लीतले. पार बापा हिला काय झालंय, आम्हाला का हाकलाली हिनं म्हणतात. हे कोणतं झोपी घालणं आहे लेकराला? त्याच्या पुढं जर आल्या तर आजकाल बायकांचं वेगळंच आहे. लेकरांना झोपी घालणं, जेवू घालणं, त्या असं ते येड्यांची कामं करत नाहीत त्या. आजकाल नवीन नवीन. आधी आई होत्या, आई झोपी घालायच्या, मग नंतर मम्मी, आता मॉम आल्यात ना, आता मॉम मग झोपी बिपी घालत असले येड्यासारखे कामं करत नाहीत. इथं लेकरू जर रडलं, बाळा इकडे हिंग धर, फोन घे माय, फोन बघ हिंग धर, ते लेकरू बघत बसाले फोन. जेवण करणार चलास इकडे, तुला फोनवर कार्टून लावून देतो ये. मग लेकरं बघतात एक मोठा हाती घुमने चला. इथं भरपूर मायमावल्या असतील त्यांच्या फोनवर हेच चालते. काही असू द्या, लेकरांना जेवू घालायचं असेल फोन द्या हातामध्ये. लेकराला, अरे त्या लेकराला जेवायचं असेल, झोपायचं असेल, त्याच्या हातामध्ये फोन देऊन टाकतात. आणि त्याच्या पलीकडे जर झोपी घालायचं असेल ह्यांना अंगाई कुठे येते. काय गाणे म्हणतील मग तुमचे? आणि तुमचे गाणे तसे नाहीत आजकाल. मग लेकराला झोपी घालताना आजकालच्या मायमावल्या, नवीन नवीन लग्न झालेल्या बायका, अग बाय अग बाय अग बाय, जानू विना रंगच नाही, अग बाय अग बाय अग बाय, माझ्या जानू विना रंगच नाही. आता जानू विना रंग नाही म्हणल्याने त्या लेकरांना झोपाव की उठून नाचा. आणि काय काय बायका टेन्शन मध्ये राहतात. नवीन नवीन लग्न झालेल्या नवऱ्या संग भांडण झालं की हिला हिच्याच काळातले गाणे आठवणार ना. मग इकडून सुरू होते, मग लेकरू मांडीवर आहे, त्याला झोपी घालत घालत त्याच्या हातात फोन देते. आणि जर तसंही झोप ना गेलं तर हिच इकडून चलते, प्रेमावर वरलं र तुझं आता मन भरलं र तुझं, प्रेमावर वरलं र तुझं आता मन भरलं र तुझं, गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला, पिंट्याचे पप्पा आजाद केलं तुला. अगं तुमचे गाणे, मग लेकरानं काय शिकाव तुमच्याकडून? आम्ही आता रोज तुमच्या घरामध्ये जर भांडणं असतील, रोज तुमच्या घरामध्ये जर लेकरांना संस्कारच ते जर संस्कारावर चलतच नसतील, मग महिन्यातून एकदा कार्यक्रम ठेवून काय होणार आहे? आम्ही समजावून सांगून कुठपर्यंत? आमचा समाज तर एवढा झोपलाय. झोपलेल्या समाजाला जागवू शकता, पण जो झोपीचं सोंग घेतलेला आहे त्याला जागवणं अवघड असते. मग आम्ही आमच्या लेकरांना काय शिकवलं पाहिजे? तुझी मम्मी आली का रे कार्यक्रमाला? हा, कुठं? उठ, उभा टाक, थोडस उभा टाक. हे कुणाचं आहे? नमुना नंबर 1 कुणाचा आहे बघा. मम्मी कुठं आहे रे तुझी? कुठं आहे? त्या बाळाची जी मम्मी असेल त्यानं हात वरी करा. तुम्ही या. कितवीला आहेस रे तू? 4थीला आहे. तुला काय बनायचं मोठं हो? आर्मी बनाय. क्या बात आहे. पप्पा काय करतात? चांगली गोष्ट आहे. कोणत्या शाळेत आहेस? जिल्हा परिषद शाळेत आहेस. काही हरकत नाही. त्याला गाण्याचा शौक दिसतोय जरा जास्त, त्याला गाणे शिकवा.
हा काही हरकत नाही, कारण इथं बसलेत तेव्हापासून. चौथीला आहेस ना तू? 26 नोव्हेंबरला काय होतं? लेजिम होती म्हणा याच्या शाळेमध्ये 26 नोव्हेंबरला. जिलेबी खालास की मग? लेजिम होती. काय दिलं? बुंदी दिली की लड्डू दिला, बिस्किट पुडा काय दिलं? काय दिलंय? 7 फेब्रुवारीला काय राहते ग? सात फेब्रुवारीला काय राहते बरं सांगा. महिला, एक मिनिट, महिलांमध्ये कुणी असेल तर थांबा 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 थांबा. लुगडेवाले असतील तर त्यांना सांगायचं. क्या बात आहे, एकदा आमच्या आजीसाठी टाळ्या वाजवा. रमाईची जयंती असते त्यांनी सांगितलं. तू सांग की रे काय होतं 26 नोव्हेंबरला? त्याच्या शाळेत लेजिम होती म्हणा. असंच राहते, शाळेत लेजिम होती म्हणून त्याच्या. ते असो, काही हरकत नाही. तू काय कर, नंतर कार्यक्रम संपल्यावर मला येऊन सांग शाळेमध्ये लेजिम कस काय घेतली होती. मग बाळाला संस्कार देणं आमचं कर्तव्य आहे. आईचं कर्तव्य असते बाळाला संस्कार देणं. मग काय संस्कार दिले पाहिजे? एकही मायमाऊली बाळाला म्हणत नाही की तू मोठा झाल्यावरती समाजासाठी काही कार्य कर. आमच्या बायका लेकराला म्हणतात, बाळा तू मोठा झालास की मला आणि तुझ्या पप्पाला दूर घेऊन जाय कुठेतरी इमानानं फिरव. आमचं लेकरू आता बोलता आलं की तिला पंचशिला शिकवायचं. लेकराला बोलता आलं की त्रिशरण पंचशील शिकवायचं. आमचे मायमावल्या ते शिकवत नाहीत, आमचे बांधव ते शिकवत नाहीत. लेकरू बोलायला शिकलं की बापाचं इकडून चलते, बाळा तुझ्या मम्मीला मायला म्हण 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 तुझ्या मम्मीला मायला म्हणायचं. मग लेकरू मायला म्हणलं की हा हसायला सुरू करतात. मग इकडून मम्मी म्हणते, तुमच्या काय बापाचं खालो काय म्हण बाळा पप्पाला म्हण. तुमच्या काय घरचं खाऊन बसल्या काय आम्ही म्हण. मया काय बापाने याच्या घरचं खालाय काय, मयाच मम्मीच्या घरचं आणल्या म्हण, ह्यायला म्हण. मग ते लेकरू काय शिकणार आहे? तेच शिकणार आहे. त्यासाठी आई बाळाचा पहिला गुरु असते. बाळाला काय शिकवायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून विहारात जाण्याची लावतीला सवय, लावतीला सवय, लावतीला सवय, लावतीला सवय. मग चांगलं वळण लागण्याचं कवळं आहे वय, कवळा हे वय, कवळा हे वय, कवळा हे वय. बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी तिला जो जाऊ माय, बुद्ध भीमाच्या ओव्या गाऊनी तिला जो जाऊ माय. मग बोलता आलं की तिला पंचशिला शिकवू, बोलता लगतीला पंचशिलाची कवमाय, बोलता लगतीला पंचशिलाची कवमाय, बोलता लगतीला पंचशिलाची कवमाय. हातामध्ये दे ग त्याच्या पाटी आणि पुस्तक, पाटी आणि पुस्तक, पाटी आणि पुस्तक, पाटी आणि पुस्तक. त्याच्या पाटी लेखनी बाई तेच त्याच राखण, तेच त्याच राखण, तेच त्याच राखण, तेच त्याच राखण. मग हातामध्ये हात धरूनी हो, हातामध्ये हात धरूनी कडगिरव माय, हातामध्ये हात धरूनी कडगिरव माय.
मग बोलता आलं की तिला. राजवीच्या आई आल्या का? अहो सगळा महिला आला. तुम्ही कार्यक्रम लावून तुम्ही कुठे गेले? आजी तरी बसल्यात की नाही? आजी वगैरे कुणी? आत्या, मामा, मामी, आजी, आजोबा. अरे आणि इकडं आपल्याला बसून काय घरात करून खायलेत रे? बाळाच्या मम्मी पप्पांना विनंती आहे, जरा कार्यक्रमाकडे आलं तर बरं होईल. हातामध्ये हात धरून कडगी रममा. मग बोलतात की तिला पंचशिला शिकवमाय. बोलताल 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 की तिला पंचशिला शिकवमाय. शिक्षणाने होईल तिच्या बुद्धीची गवाड. बुद्धीची गवाड, बुद्धीची गवाड, बुद्धीची गवाड. माय तुझ्या हाती आहे त्याचा भविष्य काळ. तिचा भविष्य काळ, तिचा भविष्य काळ, तिचा भविष्य काळ. बुद्ध कबीर शाहू फुलेच्या. अगं बुद्ध कबीर शाहू फुलेच्या. बुद्ध कबीर शाहू फुलेच्या. अगं बुद्ध कबीर शाहू फुलेच्या. बुद्ध कबीर शाहू फुलेच्या चरणी झुकव माय. बुद्ध कबीर शाहू फुलेच्या चरणी झुकव माय. बुद्ध कबीर शाहू फुलेच्या चरणी झुकव माय. पंचशील म्हणजे काय सांगा बरं? आता कार्यक्रम सुरू झालाय तेव्हापासून आवाज येतो का? पाठीमागे आवाज येत असेल तर हात वरती करा बरं. कुणालाच आवाज येणार ना? ज्याला माझा आवाज येत असेल त्यांनी थोडा हात वरती करा, म्हणजे मला समजेल तुम्हाला आवाज येतोय माझा. पाठीमागे येतोय का आवाज? आहा, काही बायकांना ते कानाला लय गच्च बांधल्या ग, म्हणून येत नसेल आवाज. लय थंडी वाजली वाटते. थंडी जास्तच आहे. सगळ्यांना आवाज येते. बायकांना, मायमाऊल्यांना विनंती आहे, आता कार्यक्रम सुरू झाला, गाणं सुरू झालं तेव्हापासून ऐकतो. बोलता आलं की तिला पंचशिला शिकव, पंचशील शिकव, पंचशील शिकव. पंचशील म्हणजे काय? काही काम बी नाही जर त्या गोष्टीचं ज्याच्यासाठी तुम्हाला पालन करावं लागतं. आता दारू पिऊ नका, सोपं शील आहे. आता किती जणांना पाळणं होते बघा. होते काय पाळणं? पंचशिलेमधलं एक शील पाळणं होत नाही. काय सांगितलं? खोटं बोलू नका, निंदा करू नका, व्यभिचार करू नका. आता मला सांगा, मग आमच्यानं होईल का हे? एवढी सोपी गोष्ट. खोटं बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, कुणाची चाडी चुगली करायची नाही. मग कुणाची चाडी चुगली, आता चाडी चुगली करायची नाही म्हणजे बायकांसाठी किती अवघड काम आहे बघा. चाडी चुगली करायचं नाही, त्याने एखाद्या वेळेस घरात भाकर करायच्या बसतीला पण चाडी चुगली करणं थांबवणार नाही.
काम करता करता इथं बसलेल्या मायमाऊल्यांना म्हणत नाही, इकडच्या मायमाऊल्यांबद्दल अजिबात म्हणत नाही. बाकी आमचे नांदेडकडे कार्यक्रम होतात त्यांच्याबद्दल सांगत आहे, तुम्हाला बिलकुल म्हणत नाही. आता चाडी चुगली करणं एवढं महत्वाचं आहे आमच्या बायकांसाठी. त्यानं काम हातातलं काम सोडून जर शेजारची बाई हिच्या घरी आली, बायका येतात अभि घरी अशा, आणि संध्याची मम्मी घरी आहे का, घरी हा काय हो, हा हो काय म्हणलं, हिनं भाकरी करायली तर भाकरी करत करत हिचं तिच्याकडे ध्यान राहते आणि तिनं हिला म्हणते काय नाही जरासंच आले होते, काम आहे जरासं काम आहे म्हणतात आणि दीड दीड घंटे बोलत थांबतात. हे यायचं जरासं काम राहतं. मग आता निंदा करायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही आणि चुगली करायची नाही. आता इथं बसल्या बसल्या काय काय बायकांच्या चुगल्या झाल्या असत्या, तिची हिनं आली नाही वाटालय, तिचा ह्यानं गेला नाही वाटालय, ते हिची पोरगी आली नाही वाटालय, तिची सून रायना चली वाटालय, कुठेही बघा ह्यांचं बोलणं चालूच. आमच्या बायका कुठेही जाऊ द्या बोलतीलच. आणि इथं बसल्या बसल्या सुद्धा काही जणींचं झालंच असेल, तुझी सून आली नाही काय ग, कस काय आली नाही, तिला आपल्या इकडे यावं वाटणार, तिकडं मटी पळतच जाते, मायच्या घरचं काही असल्यानं अर्ध्या रात्री उठून जायची होय. आता आमच्या बायकांनी चाडी चुगली करणं थांबवू शकत नाही. मग 5 शील एवढे सोपे आहेत, आमच्यानी पालन करणं होत नाही. मग ही शोकांतिका आहे की नाही आमच्या समाजाची, आहे की नाही, आहे की नाही, आवाज येतोय का? पाठीमागे बायकांचं म्हणणं आम्हालाच बोलाली ना आम्हालाच विचाराली. बायकांचं म्हणणं आता ही नाही एक तर आमच्या उकाळ्या पाखाळ्या काढायला, अजून आम्हालाच म्हणाली आवाज यालाय काय, हातवरी करून सांगा, टाळ्या वाजवा. हिला गरज असेल तर 4 गाणे म्हणा निघाव ग माय, हिनं उग भलतच छान पण लावत बसली. हिच्याहून आम्ही किती मोठ्या, मला माहिती आहे. मी आदर करते, सन्मान करते तुमचा, की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, मानाने मोठे आहात, अनुभवाने मोठी माणसं आहात. आणि हे माझं भाग्य आहे की मी तुमच्या समोर मला गायन रूपी सेवा करायला मिळाली. पण ज्या समाजात बाबासाहेब म्हणतात, आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं काही ना काहीतरी देणं लागतं. मग ज्या हजारो वर्षापासून गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी वर काढलं, ताठ मान करून जगण्याचा अधिकार दिला. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या उंजळीत टाकलं आणि जगाला तारणारा हा धम्म दिला. आमचं आयुष्य सुधरवणारा हा धम्म दिला, आमच्या आयुष्याला नवी कळा आणणारा हा धम्म दिला. मग त्या धम्माचं पालन करणं, त्या तथागतांच्या चरणावरती नतमस्तक होणं, त्रिशरण पंचशिलेचं पालन करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे की नाही सांगा, आहे की नाही सांगा. मग हेच सांगण्यासाठी मी इथं आलेले आहे, हेच सांगण्यासाठी मी आलेली आहे. आता ज्यांना पटलं त्यांनीच टाळ्या वाजवल्या, बाकी त्यांचं काही माहिती नाही. अगं बिहारात मग बुद्ध कबीर शाहू फुलेच्या, तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सर्वच महापुरुषांचा अभ्यास आमच्या लेकरांना थोडा थोडा तरी का होईना असला पाहिजे. निदान त्यांचं नाव, जन्म, मृत्यू तरी माहीत असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या मुलांना माहिती असला पाहिजे. बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यात असले पाहिजे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आमच्या लेकरांनी वाचले पाहिजे, आम्हाला कळाले पाहिजे, आम्ही जाणून घेतले पाहिजे. त्याशिवाय आमची समाजात एकी होणार नाही. आमच्या समाजामध्ये त्याशिवाय रागद्वेष कमी होणार नाही आपापसामधला. म्हणून बुद्ध कबीर शाहू फुलेच्या, बुद्ध कबीर शाहू फुलेच्या चरणी झुकव माय, बुद्ध कबीर शाहू फुलेच्या चरणी झुकव माय. मग बोलता आलं की तिला पंचशिला शिकव माय, बोलता आलं की तिला पंचशिला शिकव माय, बोलता
लगतीला पंतजीला शिकव माय बोलता लगतीला पंतजीला शिकव माय नजर आली की बाळाला तुझ्या फोटो दाखव माय नजर आली की बाळाला तुझ्या फोटो दाखव माय भीमाचा फोटो दाखव माय मग बोलता आलं की तिला पंचशीला शिकव माय लगतीला पंतजीला शिकव माय बोलता लगतीला पंतजीला शिकव माय बोलता लगतीला पंतजीला शिकव माय नजर आली की बाळाला तुझा फोटो दाखव माय भीमाचा फोटो दाखव माय मग बोलता आलं की तिला पंचशीला शिकव माय बोलता लगतीला पंतजीला शिकव माय बोलता लगतीला पंतजीला शिकव माय बोलता लगतीला